नाव काय आपलं? वैभव शिंदे वाई. आज कोणतं वासरू आणलंय? नाव काय आहे कसं? वाईकरांचं माहिती आहे. मैब्या. पहिलंच मैदान आहे? पहिलेच मैदान. अरे वा. काय फेरे वगैरे टाकले? हा झाले. बरं बरं. कुठल्या? दोन्ही खांदी? दोन्ही खांदी दोन्ही अरे वा. शुभेच्छा तुम्हाला. आणि कुणासोबत केले आज? आपल्या वाईतलाच पहिले बंदूक. बरं बरं. बंदूक सोबत. चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव सागर ड्रायव्हर दामले. बरं. आज कोणतं नंदी आणलं? नाव काय? हा लिंबू. 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 काय वेगळं नाव ठेवलं जर? हो वेगळंच नाव आहे त्याचं. कितवं मैदान आहे काय? त्याचं 5वं मैदान आहे. 5वं मैदान. बरं. ह्याच्यासोबत पळणार आहे? नाही वेगळा पाहिजे. बरोबर. ह्याचं नाव काय? रघु. रघु. कुठलं आहे हा? हा विकास राक्षस. बरं. शुभेच्छा तुम्हाला. चला. बीडवरून पण काय बैल आलेत. नाव काय ह्याचं? सोने. बीडवरून आलंय एवढं लांबून? काही इथं असतं बैल? नाही बीडलाच असतं. किती किलोमीटर साधारण? 300 किलोमीटर. कधी? रात्री निघाले? काल सकाळी. बरं बरं. किती तास प्रवास? 8 घंटे. हां 8 घंटे. 8 तास प्रवास करते. बरं बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नाव काय आपलं? बाबू ड्रायव्हर. गाव कोणतं? तोंडोली. बरं. आज कोणतं नंदी आणलाय? आमदार. आणि पलीकडचं? शंभू. तो पण तोंडोलीचाच आहे? तोंडोली. बरं बरं. आज काय वेगळा पायरा की कसं? वेगळा. कुणासोबत आहे? वासरू. कुठलं आहे पण काय नाव? बरं बरं. ह्याची कुठली मैदान झाली काय आत्ता चालवलं? कोरेगाव हिंद किसले. हां आदतला. बरं. परत ना अशी किरकोळ मोठी झाली. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय आज? बैलगाडी मालक म्हणून आलाय? आज आणलंय बघू वासरू. आता काय होतंय जवळचं मैदान असल्यामुळे जरा पल्ला पण चांगला आहे ना कोरेगाव फाटी. हां फेरा पडल या आशेनंच आम्ही आलेलोय. बरं. असं का म्हणते? कडनं लागलेली गाडी. हां कारण फेरा काढाय म्हटलं तर जवळपास आम्हाला ग्राउंड नाही त्यामुळे कोरेगावची फाटी जवळ आहे आणि आज फेरा पडल ह्या उद्देशानं आलोय. बघू आता काय कडनं गाडी लागली. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया आज गुलाल पडू. पहिला गुलाल हो त्याचा. बघू काय होतंय आता. नाव पुन्हा एकदा सांगा तिचं नाव. बाजा नाव आहे. आणि कुणासोबत दिसेल बाजा आज? आमच्याच गावातला आहे भीमा म्हणून. कर्जतचा बैल आहे आमच्या गावात आहे सांभाळायला. एवढी बैल रोज बघता. बैलगाडा मालक म्हणून कसं वाटतं मैदानात येतं त्यावेळेस? बैलगाडी मालक म्हणून मग बाकी काय सुचत नाही. व्हिडिओ बनवायचं. बैल याड लागतं. मग नको म्हटलं तर यानं नियोजन केलंय संकेतनं. म्हटलं आपलं निवांत पळू 2-4 दिवसानं. तर नाही म्हणलं आजच करायचं. त्याचं किती मैदान आहे तुमच्याकडे आले? दुसरंच मैदान आहे. आदत मध्ये आहे त्याचं फायनल वगैरे. पण आपल्याकडे आल्यापासून दुसरं मैदान. आणि तयारी पण जोरदार केली त्याची. मी व्हिडिओज पाहिले. म्हणजे म्हणतात ना ते पहिलवानाला कसून तयारी लागते त्या पद्धतीचं काम चालू. आता काय होतंय बरं करतोय आपण नैसर्गिकरित्या. कुठलंही उत्तेजक द्रव्य न देता आपण तयारी करतोय. बघू काय होतंय. बरं. घरातून आहे काय सपोर्ट पूर्ण? काय करू. बैलच असा आहे देख ना की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओत बघितल्यावर समजेल की जरी नाही पळला तरी तो आम्ही अवताला ठेवणार आहे. काय त्याचा लय विचार करणार नाही आणि लय मोठ्या किमतीला बी घेतला नाही. परंतु नाही पळला तर अवताला राहील किंवा पळू क्षेत्राला चालेल असा खूण घेतलेला आहे. बरोबर. आणि दुसरा एकदम चांगला खूण आहे. चालेल. शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि नक्कीच आज बाजाने काहीतरी पराक्रम करावा हीच आशा करू. आम्ही आनंदी. नाही गुलाल व्हावा. शुभेच्छा तुम्हाला. नाव काय आपलं? दत्तात्रय शिवाय संपाय बोरजावळी. बरं. आज कोणता नंदी आणलं? नाव काय? नंद्याचं नाव आहे. नंद्याचं नाव आहे. आणि पलीकडचं? राजा. दोन्ही घरचीच आहेत? आज कोणासोबत नंद्या पळेल काय? घरचाच आज पाहणार. कुठं मैदान वगैरे कुठली झाली चालूला? गुलाल वगैरे किती झाले? आत्ता काढलेत. बरं. आणि कोणता गांधी पळतो? दोन्ही साईड. अरे वा. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो भारत आणि सुंदर सुद्धा दाखल झालेत बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये. नाव काय आपलं? साहिल पवार. गाव कोणतं? गाव अनबलवाडी. बरं. कोणता नंदी आणलाय? नाव अनबलवाडी. महाकाल. दुसरं आहे का? आदत आहे. पलीकडचं? भीमा. दोन्ही घरचीच आहेत का बैल? काय आज काय अपेक्षित दोघांकडनं? आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त देतात म्हणून अपेक्षा नाही करू नये. घरचा साज पळणार का वेगळा पाहिजे? वेगळं. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो चितळीचा सुंदर पण आलाय आणि रफ्तार पण दाखल झालाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो गोंदवलेचा चिक्या सुद्धा आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये.
कुणासोबत दिसेल चिके काय पायरा वगैरे आदत वासूर कुठलं आहे वासूर काय नाही काय दाजी बर चला मित्रांनो सातारचं इंजण पण आलंय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये कसं काय आदतमध्ये पळणार आहे का दुष्यात पळणार आहे जा कुठं गुलाल कुठे झाले काय चालूलं म्हणजे गटपास झाला चालेल शुभेच्छा तुम्हाला आज कोणतं वासरू आणलंय की हां बर नाव काय बादशाह पलीकडचं महिन्यापूर्वी 1.5 लाख रुपयाची खरेदी केलेली आहे आणि एक मैदान फेल गेलं आणि दुसऱ्या मैदानामध्ये गट काढला बर आज तिसरं मैदान आज पायरा कोणाबर आहे कराडचा बैल आहे मालकापूर कराड मालकापूर चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि पलीकडचं काय नाव पलीकडला तात्याचाच नाव काय शंभू त्यांनी अंगापूरला फायनलला राहिला करंटचं आहे वासरू आहे अंगापूरला फायनलला राहिला बर बर आणि आजचं ह्याचं 4थं मैदान चालेल शुभेच्छा तुम्हाला चाल काय म्हणते आज कोणतं वासरू आणले काय परकंदीकरांचा सोने आमचा आहे सोन्या पहिलंच मैदान आहे का पहिलंच मैदान किती महिन्याचे 11.5 महिन्याचं 11.5 महिन्याचे आज काय मग काय पहिलंच मैदान सोन्याकडनं काय काय नशीब असं होईल काय फेरे वगैरे टाकले ते फेरं काढले होते आधी आपण हां बर बैला बरं आणि कसं पळतोय काय पळतंय बरं हां हां आता कळेल मैदानात काय होते तयार दिसते एकदम सज्ज हां तयार म्हणजे आता काय काय चांगल्या दावणीला म्हणल्या बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला सोड्या मोहिल शेट यांची नवीन खरेदी वादळ पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये नाव काय आपलं पांडुरंग माने गाव कोणतं बोसे बरं आज कोणतं नंदी आणलंय नाव काय पिस्टन आणि पलीकडचं नखरे बोसेचं बर बर शुभेच्छा तुम्हाला चल मित्रांनो वादळ पण आलंय बघा विसापूरचं आणि पलीकडचं माऊली ही काय नवीन आहे का काय 4-5 मैदानं झाली हम्म. त्यातले 3 मैदानं गुलाल आहे अरे वा. आजच पुकारली म्हणजे कार्तिकच्या पाऊलावर पाऊल ठेवलंय म्हणावं लागेल त्याने कार्तिकला नाही आणलंयच बर बर चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणताय आज कोणतं वासरू आणलंय काय नाव काय शनी आणि पलीकडचं नंद्या मित्रांनो लिंबचं चित्तर पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो फळवणीचा राजा पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये किती वेळा पहिल्या कसं लवकर आहे का पहिल्याच लॉटमध्ये बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कचरेवाडीचा सुंदर पण आलाय गेल्या मैदानात 1 नंबर केलेला सुंदर सोबत पळून